नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। भाजप व राष्ट्रवादीमध्ये युती संदर्भात झालेल्या चर्चेला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला। यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे गौतम अदानीचाच हात असल्याची कबुलीच अजित पवार यांनी दिली असे म्हटले आहे। बुधवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या बैठकीला गौतम अदानी हजर होते। गौतम अदानी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत सरकार पाडण्याचा कट शिजला। आम्ही 2.5 वर्ष चांगल्या प्रकारे सत्ता राबवली, पण अदानींना हे सरकार नको होते। ही मुंबई हा महाराष्ट्र त्यांना गिळायचा, विकत घ्यायचा आणि ओरबडायचं आहे, म्हणून मोदी शहांनी शिवसेना तोडली आणि त्यासाठी अदानींचा वापर केला, हे अजित पवार सांगत आहेत। शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तोडण्यामागे अदानींचा हात होता हे अजित पवार कबूल करत आहेत। मुंबईत महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव मोदी, शहा, फडणवीस यांनी खेळला आणि तो यशस्वी देखील झाला, म्हणून आमची लढाई गौतम अदानी आणि त्यांच्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे। मोदी, शहा, शिंदे, फडणवीस आणि अदानी एकच आहेत। राज्याची सूत्र अदानीला हातात हवी, म्हणूनच उद्धव ठाकरे सरकार पाडले असा आरोपही संजय राऊत यांनी केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।